लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। आजपासून पैसे येणे सुरू झालेले आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये, या महिन्याचे 1500 रुपये आणि 2500 रुपये देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे। तर बघा, आता तुम्हाला समजलं की हे 1500 रुपये कशाचे आहेत, हे तुम्हाला समजलं। तर लाडक्या बहिणींना हे 2500 रुपये कशाचे मिळणार आहेत ते पण सांगतो। सर्व अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत आणि फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। त्यामुळे सरसकट आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। चला सर्व सांगतो, प्रूफ दाखवतो, पैसे कुठे कुठे आले ते पण सांगतो, तुम्हाला कधी भेटणार। तुम्हाला अजून आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो तुम्हाला कधी भेटणार। ओके, चला मग आता आपण संपूर्ण अपडेट बघूया। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जेव्हा पण छोटी किंवा मोठी अपडेट येते, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत असतो। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन नियम देखील आलेले आहेत। तुम्हाला KYC संदर्भात मी अपडेट दिली, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला KYC संदर्भात अपडेट दिली। आता तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणींना दरवर्षी आता तुम्हाला KYC करावीच लागणार आहे। 2 कागदपत्रे किंवा 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहे। एक जे कागदपत्र आहे ते म्हणजे हयातीचा दाखला तुम्हाला बँकेत द्यावा लागणार आहे दरवर्षी। तर जून आणि जुलै महिन्यात आता तुम्हाला KYC पण करावीच लागणार आहे आणि हयातीचा जो दाखला आहे तो तिथे तुम्हाला द्यावा लागणार आहे। ही 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहे नव्या नियमानुसार। आणि बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणे सुरू झालेला आहे। या महिन्याचा हा हप्ता 8वा हप्ता आहे। ओके, 8वा हप्ता येणे सुरू झालेला आहे। तसेच तुम्हाला आता 2500 रुपये संदर्भात पण माहिती देतो। 2500 रुपये कोणाला भेटणार आहेत ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजून जाणार आहे। आणि कोणाला पैसे येणार आहेत आणि कोणाला येणार नाही याबद्दल पण अपडेट आहे, ती अपडेट पण आपण जाणून घेऊया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही तुम्हाला मी आता सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही काय करा, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। हे बघा, मी तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ बनवत असतो, तुमच्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो। रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही मी माहिती तुमच्यासाठी आणत असतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून टाका। चला मग, काय अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते संपूर्ण अपडेट आपण आता जाणून घेऊया। चला मग आता तुम्हाला संपूर्ण अपडेट मी सांगतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, एक गोष्ट इथे क्लिअर मी तुम्हाला सांगतो, तुमचं खातं कुठल्या पण बँक खात्याचं असू द्या, कुठल्या पण बँक खात्याचं असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, कुठलंच टेन्शन घेण्याची गरज नाही। परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, हे आधार कार्ड तुमचं फक्त बँकेशी लिंक पाहिजे। आधार कार्ड जे आहे ते बँकेशी काय पाहिजे, लिंक। कारण हे जरी नसेल तर मग पैसे येणार नाहीत। बरं, नीटपणे समजून घ्या, कारण आता भरपूर बहिणींना पैसे येणार आहेत, काही बहिणींना येण्यास सुरुवात झाली आहे, काही बहिणींना जरी पैसे नाही आले तर त्याचं एकच मुख्य कारण आहे, आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही KYC करतात, KYC, तेव्हा तुम्हाला DBT पण तुमची तेव्हाच होऊन जाते। आता हे पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात येतात। ओके, सरकारी पैसे तुमच्या खात्यात DBT मार्फत येतात। त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील। आता बघा, भरपूर बहिणींचं काय झालेलं आहे, आता तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल, पोस्ट खातं, ओके, हे पोस्टाचं खातं असेल, SBI खातं। आता हे बघा, लक्षपूर्वक आहे का, आता लाडक्या बहिणींचं एक बहिणीचं खातं जे आहे ते SBI मध्ये आहे। मी तुम्हाला ही माहिती उदाहरणासाठी देत आहे, नीटपणे समजून घ्या। सपोज एखादी महिलाचं खातं SBI मध्ये आहे
राईट, SBI मध्ये त्यांचं खातं आहे, त्यांना पैसे आले, आतापर्यंत पैसे आले त्यांना. सपोज आपण इथे 6 हप्ते पकडू, 6 हप्ते त्यांना आले, परंतु त्यांना पुढील हप्ते त्यांचे थांबले. मग त्यांनी काय केलं, पोस्टाचं खातं ओपन केलं. कारण SBIचं जे होतं ते आधार कार्ड जे आहे त्याच्याशी अनलिंक झालं, म्हणजे ते पहिले लिंक होतं परंतु तिथून ते कट झालं, DBT तिथून कट झाली. मग महिलांनी काय केलं, काही महिलांनी पोस्टाचं खातं ओपन केलं आणि या पोस्टाच्या खात्यामध्ये DBT एनेबल होती, आधार कार्ड बँकेशी लिंक होतं. मग आता सरकार काय पाहत आहे की तुमचं खातं कुठलं पण असू द्या, फक्त तुमच्या खात्याचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे, बस. सरकारला एवढंच पाहणं आहे. DBT असेल, आधार कार्ड बँकेशी लिंक असेल आणि तुम्ही अर्ज भरताना SBIचं खातं दिलं असेल तर काहीच टेन्शन नाही. नवीन तुम्ही पोस्टाचं खातं ओपन केलेलं आहे आणि पोस्टाचं खातं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर डायरेक्टली लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असेल, पुढील हप्ता ते तो डायरेक्ट तुम्हाला पोस्टाच्या खात्यात मिळतील. पुढील हप्त्यात तुम्हाला डायरेक्टली पोस्टाच्या खात्यात मिळणार आहे. ओके, तर ही प्रोसेस तुम्हाला माहीत असेल, काही जणांना माहीत नव्हती, त्यामुळे सांगत आहे की तुमचं जरी आता आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, SBI असो किंवा इतर कुठल्या खात्यामध्ये जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर ते आता त्यासाठी भरपूर वेळ पण लागतो काही जणांना. जर ते टेन्शन घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करा, सीधं पोस्टाचं खातं ओपन करून घ्या. डायरेक्टली तुमच्या लाडकी बहीणचे पुढील हप्ते पोस्टात येतील, पोस्टाच्या खात्यामध्ये. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, ही अपडेट तुम्हाला समजली. आता महत्त्वाचे अपडेट आपण समजून घेऊया. तर 8वा हप्ता सुरू झालेला आहे त्याबद्दल पण सांगतो आणि 2500 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण सांगतो. चला आता आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण जबरदस्त अपडेट, महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. आता बघा, महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळणार आहोत. बघा, मोठी बातमी, या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. हे बघा, इथे पहिलेच एक मोठी बातमी आलेली आहे आज रोजीची. ही बातमी पहिले समजून घ्या तुम्ही, काय बातमी आहे. स्पष्ट इथे म्हटलेलं आहे की या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. तर काय कारण आहे ते समजून घ्या. कारण पहिले महत्त्वाचं असतं, ते समजून घेणं फार गरजेचं आहे. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागलं असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार नसल्याची मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली. बघा, आता जे मंत्रालयातील सूत्र आहेत त्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे आपल्याकडे. तर भरपूर बहिणींना आता जे काय आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तो भेटणार नाही. हे बघा, ते स्पष्ट म्हटलेलं आहे. एक मोठी अपडेट समोर आलं आहे की ती म्हणजे लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार नाही. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते पैसे मिळणार नाहीत. आलं तुमच्या लक्षात? आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती, अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा महत्त्वाची माहिती, राज्यात लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र आता महायुती सरकारने निकषाची कात्री लावली आहे. त्यामुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखीन वाढणार आहे. बघा, भरपूर बहिणी अजून अपात्र होणार आहेत. बरं, पहिले 5 लाख आकडा समोर आला होता, 5 लाख बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. 2-2 योजनेचा लाभ घेणे, 4 चाकी वाहन असणे, आयकरदाता असणे, सरकारी नोकरीत असणे, तर या ज्या काही बहिणी होतात त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. हे तुम्हाला निकष माहीतच आहेत. हे बघा, पुढे काय महत्त्वाची माहिती आहे आता ते आपण समजून घेऊया. तर राज्यभरात अंगणवाडी सेविकांकडून छाननीची जी काही प्रक्रिया ती सुरू देखील आहे. त्यानंतर आणखीन 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बघा, पहिले 5 लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. अजून ही माहिती आलेली आहे आज रोजीची 2 लाख. अजून 2 लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र होणार आहेत, म्हणजे तब्बल 7 लाख बहिणी अपात्र होणार आहेत आणि त्यांच्या खात्यात या महिन्याचा 8वा हप्ता भेटणार नाही, त्यांना मिळणार नाही. सर्वात मोठी अपडेट. तर अपात्रतेचे जे कारण आहे अपात्रतेचे ते तुम्हाला माहितीच आहे. तर अपात्र 4 चाकी वाहन असेल तर अपात्र असेल, सरकारी नोकरीत असाल तर अपात्र असेल, 4 चाकी वाहन, सरकारी नोकरी, आयकरदाता, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काहीच टेन्शन नाही, त्यांच्या खात्यात पैसेने सुरू झालेलं आहे.
ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यासाठी आनंदाची अपडेट आहे, ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. पुढे महत्त्वाची माहिती आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली. साधारण 2,11,08,60 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र या योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणखीन वाढणार आहे. महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांकडून छाननी प्रक्रिया सुरू असून फेब्रुवारी महिन्यात आणखीन जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरणार आहे. या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नसल्याचे समजते. बघा, फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता असणार आहे 8वा हप्ता या महिन्याचा त्यांना भेटणार नाही, कारण निकषात ते बसत नसतील तर त्यांना अपात्र केलं जात आहे, कारण छाननी चालू आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येतील आता. ओके, चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघणार आहोत. जो 8वा हप्ता आता सुरू झालेला आहे, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, त्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया, कारण ती माहिती महत्त्वाची आहे. तर पात्र ज्या बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी आता महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या. आणि तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, माहिती तुमच्यासाठी आहे. तर लाडक्या बहिणींना आता आपण पहिले 2500 रुपये कोणाला भेटणार आहेत, 2500 रुपये त्याबद्दल आपण पहिले माहिती बघूया. 2500 रुपये कोणाला भेटणार ते पहिले समजून घेऊया, मग आपण पुढे जो 8वा हप्ता आहे या महिन्याचा त्याबद्दल आपण माहिती बघणारच आहोत. या महिन्याचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संदर्भात माहिती आपण बघूया. पहिले आपण 2500 रुपये संदर्भात माहिती समजून घेऊया. हे बघा, भाजप सरकार महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे वचन पूर्ण करेल. बघा, 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे वचन पूर्ण करेल याबद्दल थोडक्यात माहिती आहे, ही माहिती पण समजून घेऊया. हे बघा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की पहिला हप्ता 8 मार्चपर्यंत, पहिला हप्ता 8 मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. निवडणुकीपूर्वी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना हे वचन दिले होते, तर सत्तेतून बाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. बघा, आता ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे ती दिल्लीत देखील सुरू केली जात आहे. दिल्लीत, तर आपल्याकडची ही बातमी नाही, महाराष्ट्राची ही बातमी नाही बरं, ही दिल्लीतील बातमी आहे. आता दिल्लीतील ज्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी माहिती दिली आहे, तर तेथील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आता 8 मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. तर दिल्लीत देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे दिल्लीत. तर 2500 रुपये जे पैसे आहेत ते दिल्लीत भेटणार आहेत महिलांना. आलं लक्षात? तर ही दिल्लीची अपडेट होती आणि ही अपडेट देखील तुम्हाला सांगायची होती, त्यामुळे मी ही थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. चला आता आपण लाडक्या बहिणींनो, आपण आता महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत. आता 8वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात येणे सुरू झालेला आहे, त्याबद्दल आता संपूर्ण माहिती जाणून घ्या. लाडक्या बहिणींनो बघा, आता महत्त्वाची माहिती. 8वा हप्ता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात आता कोणत्याही क्षणी होणार आहे, कारण वेळ झालेला आहे, तारीख आलेली आहे. कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येतील, कोणत्याही क्षणी सांगता येत नाही. अचानकपणे कोणत्याही क्षणी 10 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात, किंवा 1-2 तासानंतर देखील तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, किंवा पुढील दिवसात 1-2 दिवसात उद्या परवापर्यंत पैसे येऊ शकतात. म्हणजे सांगता येत नाही. आता अचानकपणे कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू होणार आहे. या महिन्याचा 8वा हप्ता नीटपणे समजून घ्या. या महिन्याचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी पैसे येतील सांगता येत नाही. आता केव्हा पण तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि जिल्हावाईज संपूर्ण जिल्ह्यात पैसे येणार आहेत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे कोणत्याही क्षणी आता पडणार आहेत या महिन्याचे. तर तुम्ही फक्त काय करा, मोबाईल चेक करा.
तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि तो चेक करा की पैसे आले की नाही, ते चेक करत राहा फक्त. आता कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत या महिन्याचे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे पडतील. मोबाईल चेक करत राहा, मेसेज चेक करत राहा. लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कोणत्या क्षणी पैसे येतील. त्यामुळे मोबाईल चेक करत राहा आणि खातं चेक करत राहा पैसे आले की नाही. टाईम झालेला आहे, वेळ झालेला आहे. या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही चेक करत राहा. आले असतील तर कमेंट करून सांगा, जरी नाही आले असतील तर कमेंट करून सांगा. आले की नाही ते मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला रोज अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. कोणत्या क्षणी आता पैसे येतील लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, कोणत्या क्षणी आता पैसे येतील. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.